नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके लिखित कादंबरी इशारा. प्रकरण 17. कुलाब्याचा तो भाग वासुदेवानं पूर्वी कधी पाहिलेला नव्हता. त्या गजबजलेल्या प्रशस्त हमरस्त्याने देखील तो कधी गेला नव्हता. मग रस्त्याच्या डाव्या उजव्या अंगाला फुटलेल्या अरुंद रस्त्याची गोष्ट तर बोलायलाच नको. जाफर मंझिल अशी अक्षरं शोधित दोन्ही बाजूंच्या इमारतीकडे बघत एक एक रस्ता तपाशीत तो कितीतरी वेळ हिंडला. अखेर एका इमारतीवरती अक्षरं त्याला दिसली, पण इमारत चांगली 4 मजली होती. कोणत्या मजल्यावर जायचं? मनातल्या मनात तो वैतागला. परंतु दारापासल्या 4 पायऱ्या चढून पहिल्या जिन्याच्या पायथ्याशी पोचल्याबरोबर उजव्या हाताला त्याला एक पाटी दिसली. कॅप्टन नीलकंठ इनामदार, 4था मजला. त्यानं सुटकेचा श्वास टाकला आणि आत्तापर्यंतचा सारा शीन संपल्याप्रमाणे एकेका टांगेत 2-2 पायऱ्या तो चढून गेला. दारावरची घंटा वाजवून तो उभा राहिला व इकडे तिकडे बघू लागला. दुसऱ्या बाजूच्या ब्लॉकच्या दारावर पाटी होती. W. रॉड्रिग्स, मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर. 3 जिने चढून येताना उजव्या डाव्या अंगाला त्याला पाट्या दिसल्या होत्या. त्या अशाच R.C. हॅरिसन, सुरेंद्र बसू, डॉक्टर बर्जोर पाववाला, मिस फॅनी मार्टिन, ड्रेस डिझायनर. मुंबईच्या या भागातील दुनिया मोठी रंगीबेरंगी आणि चमत्कारिक होती. युरोपियन, युरेशियन, पारशी, बंगाली श्रीमंतांची वस्ती इथे होती. त्या वस्तीत आता श्रीमंतांच्या एका निराळ्या जातीची भर पडली होती, भटक्या श्रीमंतांची. महायुद्ध संपून 3 वर्ष झाली होती. फाळणीहून स्वतंत्र भारत अस्तित्वात आला त्यालाही 1 वर्ष झालं होतं. फाळणीमुळे निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारताच्या 4 कोपऱ्यात आसरा शोधित बसरले. लाखो पंजाबी आणि सिंधी मुंबईत आले. त्यापैकी जी माणसं निष्कांचन होती ती सापडेल त्या जागी किड्या मुंग्यांसारखी राहू लागली. सदन होती, त्यांनी वाटेल त्या किमती देऊन बंगले खरीदले, वाटेल ती भाडी देऊन जागा मिळवल्या. ऐश आरामी संसार थाटले. आसमानी सुलतानीची वीज पडली तरी ती देखील धनवंतांना सुरक्षित ठेवून दीनदुबळ्या गरिबांच्या सुखात माती कालविते. कुलाब्याच्या बकाली पण फॅशनेबल भागात कितीतरी पंजाबी आणि सिंधी जागाजागी घुसले होते. मलिदा चारून वशीला कसा लावावा ही विद्या त्यांच्या रक्तात भिनलेली. त्यांनी व्यापाराचे परवाने मिळवले होते. सरकारी नियंत्रणाखालच्या राहण्याच्या जागा मिळवल्या होत्या. उद्ध्वस्त झालेल्या पंजाबातून अगर सिंधमधून ते आले ही गोष्ट त्यांच्याकडे पाहणाऱ्यांना खरी कशी वाटावी. उंची, रेशीम, नायलॉन, सिफॉन, सॅटिन याखेरीज त्यांच्या बायकांच्या अंगावर दुसरं वस्त्र दिसत नव्हतं. पुरुषांच्या अंगावर 200-400 रुपयांच्या खालच्या किमतीचे कापड दिसत नव्हते. वासुदेवानं समोर नजर टाकली तो रस्त्याच्या त्या बाजूच्या उंच इमारतीतल्या गॅलरीत उन्हात केसवाळीत उभ्या असलेल्या सिंधी पुरी आणि बाया त्याला दिसल्या. तलम रेशमी लेंगी आणि शर्ट घातलेल्या, डोळ्यांत सुरमा, नखं रंगविलेली, कानात हिऱ्यांची कर्णफुलं घातलेल्या. त्यांना कशाची चिंता होती काय? फाळणीची दात तरी त्यांना होती काय? वासुदेवाच्या मनात आलं, एकच चिंता यांना असेल. संध्याकाळ झाली की कुठल्या सिनेमाला जायचं, कुठल्या हॉटेलात जायचं, कुणा पुरुषाबरोबर रंगढंग करायचे. महायुद्धानं आणि फाळणीनं भारतातल्या साऱ्या शहरातलं जीवन ढवळून काढलं होतं. समाजाचा गाभा बदलला होता. सदाचाराची फिकीर उसकटली होती. चैन हवी, पैसा हवा अशा हव्यासाचा रोग किती लोकांना झाला होता. पुरुष किती पागल झाले होते, बायका किती भ्रष्ट झाल्या होत्या. ही बिंबाच पहा ना. वासुदेवाचं विचारचक्र या ठिकाणी यायला आणि ज्या दाराशी तो उभा होता ते उघडायला एकच गाठ पडली. त्यानं पाहिलं तो दाराच्या चौकटीत एक पोरगेल असा पठाण उभा होता. गोरा पान, मिसरूड न फुटलेला. त्यानं कपाळाला अट्या घालून विचारलं, कोण पाहिजे? वासुदेव म्हणाला, बाईंकडं माझं काम आहे. इथे कुणी बाई नाहीत. असं म्हणून तो पठाण छोकरा दार बंद करू लागला.
वासुदेवानं त्याचं मनगट असं काही पकडलं की तो पठाण मनातल्या मनात विव्हळलाच असला पाहिजे. त्यानं किंचित रागानं परंतु रडकुंडीला आल्याप्रमाणे म्हटलं, सेठ सेठ हे काय करता? वासुदेव हसला आणि म्हणाला, काही नाही, मुकाट्यानं आत येऊ दे मला. पण साहेब नाहीत. मला तुझे साहेब नकोच आहेत. बाई आहेत की नाहीत बोल. हा आहेत, झोपले आहेत. वासुदेव पुन्हा हसला आणि म्हणाला, आता कसं बरं बोललास बेड्या? वासुदेवानं आत पाऊल टाकलं, दार लावून घेतलं आणि म्हटलं, बाई झोपल्या असल्या तर त्यांना उठव. कोण आलं म्हणून वर्दी देऊ? सांग. वासुदेव गोळे. वासुदेव गोळे. आतल्या खोलीत मच्छरदाणी खाली सोडून पलंगावर वाचीत पडल्या बिंबाने एकदम छातीवर हात धरले आणि ती स्वतःशीच म्हणाली, वासुदेव हा कसा इथे आला? मी इथे असते हे याला कसं कळलं? ही जागा याला कुणी दाखवली? त्याची भेट व्हावी अशी बिंबाची अगदी इच्छा नव्हती. त्याची गाठभेट घेण्याचं आताशा तिनं कटाक्षानं टाळलं होतं. ज्या मार्गानं सध्या ती चालली होती त्या मार्गावर तो तिला भेटण्याचा संभव नव्हताच. बिंबा आठवण करून पाहू लागली, याची माझी शेवटची भेट केव्हा बरं झाली? किती दिवसांपूर्वी? कुठं? काय निमित्तानं? नक्की आठवण करणं तिला जमेना. उटकमंडचा मुक्काम तडकाफडकी आटोपून ती भूषणबरोबर निघाली आणि मुंबईस परत आली व भूषण लगेच पुढे बढवचला गेला. त्यानंतरच्या या 2.5-3 वर्षात बिंबाचं आयुष्य इतक्या वेगानं बदललं होतं व इतक्या घडामोडी झाल्या होत्या की कोणती गोष्ट कोणत्या गोष्टी मागून घडली आणि केव्हा घडली याचं संगतवार स्मरण तिला स्वतःला सहज करता येत नव्हतं. तसं स्मरण ठेवण्याची अगर करण्याची गरजही तिला कधी वाटली नव्हती. पुराच्या पाण्याच्या धारेत सापडल्यावर अंशतः ते पाणी लोटील तिकडे अंशतः हात मारून आपल्याला हवं तिकडं वाहत जाणाऱ्या माणसाप्रमाणे तिची अवस्था झाली होती. मोठ्या थाटामाटानं पार पडलेल्या लग्न समारंभानंतर भूषणबरोबर ती कोईमतूरला व पुढे उटीला गेली होती. त्यावेळचा प्रवास आणि ती उटी सोडून मुंबईस परत निघाली त्यावेळचा प्रवास यात केवढं अंतर होतं. पहिल्या प्रवासात त्या दोघांना ज्यांनी पाहिलं त्यांच्या दृष्टीस दुसऱ्या प्रवासात ती पडली असती तर त्याने आश्चर्य केलं असतं. हीच ती दोघं? छे. पहिल्या प्रवासातला तो आनंद, तो उच्छृंखलपणा, ती बडबड आणि अखंड दूध प्यालेल्या वासराप्रमाणे सुखानं तृप्त झाल्या स्थितीत एकमेकांचे हात धरून गप्प बसणं, हे सारं कोठच्या कोठे नाहीसं झालं होतं. दोघांची अंतःकरणं सुकून गेली होती, दुःखानं करपून गेली होती. जे मनात येत होतं ते बोलण्यासारखं नव्हतं. दोघांनाही खाणं नकोसं झालं होतं, पिणं सुचेनासं झालं होतं. बोलण्याचा धीर होत नव्हता, झोप नकोशी झाली होती. दोघांच्याही मनात एकच विचार, हा प्रवास केव्हा एकदाचा संपेल. भूषणनं बिंबाला मुंबईत आणून सोडलं होतं आणि तो लगेच बढोचला गेला होता. उटीला जायला निघण्यापूर्वी बेत ठरला होता तो असा की परत आल्यावर दुसरी चांगली मोठी जागा पाहायची, तिथं बिराड थाटायचं, दुर्गाताईंना राहण्यासाठी आणायचं. पण आता नवीन जागा पाहण्याची इच्छा काही दिवस तरी होण्यासारखी नव्हती. बिंबानं ताईनं मात्र घरी आणलं. यावेळेस त्यांची सोबत तिला फार हवी होती. भूषणचे काका अकस्मात गेल्याचं दुःख ताईंनाही फार झालं. परंतु अशा दुःखाच्या प्रसंगातही कुणी मोठं माणूस घरात जवळ असलं की लहान माणसाला धीर वाटतो. आपण जेव्हा बिंबाच्या घरी राहावयास जाऊ तेव्हा तिचा सुखाचा व श्रीमंतीचा संसार थाटून देण्यासाठी जाऊ असे मनोरथ ताईंनी केले होते. त्या प्रत्यक्ष लेकीकडे राहायला आल्या त्या निराळ्याच परिस्थितीत. परंतु दुःखाचा तडाखा बसला की धीरानं कसं वागावं ते आयुष्यानं दुर्गाताईनं आधीच शिकवलं होतं. दुःख त्यांना नवीन नव्हतं. लेकीनं श्रीमंत देखणा नवरा मिळवलेला पाहून ज्या सुखाची आशा त्यांच्या मनाला वाटू लागली होती ते प्रत्यक्ष वाट्याला आलं असतं तर नवीन होतं. निराशा, दुःख, चिंता या गोष्टी त्यांच्या पुष्कळ परिचयाच्या होत्या.
त्या बिंबाकडे राहायला आल्या त्या सुखासाठी किंवा स्वास्थ्यासाठी नव्हे, लेकीला सांभाळण्यासाठी, तिचं दुःख हलकं करण्यासाठी. परंतु आईच्या मायेची सोबत मिळाली तरी बिंबाचं दुःख ओसरण्यासारखं नव्हतं. दुसऱ्या माणसानं कितीही धीर दिला तरी अंती ज्याचं दुःख त्यालाच आवरावं लागतं. बिंबाला आपलं दुःख काही केल्या आवरेना. त्यातच भूषण बडोचला गेला. त्याला 8-10 दिवस होऊन गेले तरी तो आला नाही. त्याचं पत्रही नाही. बिंबाच्या दुःखात चिंतेची भर पडली. भूषण अखेर परत आला. त्यानं आणलेली बातमी फारच चमत्कारिक होती. त्याच्या चुलत्यांची गिरणी व पिढी कर्जदारांनी ताब्यात घेतली होती. त्याने आत्महत्या केली त्या वाढव्य कर्जामुळे गांगरून जाऊनच. बेअब्रूच्या भयानच. लक्षाधीश म्हणून ते हयातभर जगले होते. सर्वस्वी निष्कांचन अवस्थेत त्यांनी मरण कवटाळलं होतं. त्यांनी लिहून ठेवलं जुनं मृत्यूपत्र त्यांच्या कागदपत्रात सापडलं होतं. त्यात आपली सारी इस्टेट त्यांनी भूषणच्या नावानं करून ठेवली होती. पण आता त्या मृत्यूपत्राची किंमत साध्या कोऱ्या कागदा इतकी देखील नव्हती. ही सारी हकीकत बिंबाला सांगून भूषण म्हणाला, मला अनावर दुःख होतं ते काकांच्या प्रेमाला मी मुकलो याचं. त्यांची इस्टेट मला मिळणार हे मला ठाऊक होतं. तेव्हा देखील तिचा विचार मी कधी केला होता? माझं प्रेम काकांवर होतं, त्यांच्या इस्टेटीवर नव्हतं. त्या इस्टेटीची आसक्ती मी कधीच ठेवली नव्हती. काकांच्यामुळे श्रीमंती माझ्या हातात खेळत होती, परंतु मनानं मी विरक्तच होतो. ती श्रीमंती गेली आणि आता गरिबी आली याचं मला मुळीच दुःख होत नाही. बिंबाई असंच बोलली. प्रेमाचं छत्र गेलं याचं दुःख खरं, श्रीमंतीचं काय मोठंसं. परंतु भूषणला धीर देण्यासाठीच केवळ ती असं बोलत होती. तिच्या मनातले विचार फार निराळे होते. भूषणजवळ ती ते बोलून दाखवू शकत नव्हती. ते विचार म्हणजे तिच्या अंतःकरणाचा एक भाग होता. हे विचार काढून टाकण्याचा प्रयत्नही तिनं केला नाही. दिवसेंदिवस ते दृढ होऊ लागले. तिनं ते दृढ होऊ दिले. भूषणनं आपल्या चुलत्याच्या आत्महत्येची बातमी तिला प्रथम सांगितली तेव्हा ती ऐकताच तिनं दोन्ही हातांनी तोंड झाकून घेतलं होतं आणि किंकाळी फोडली होती. त्या क्षणी तिच्या मनात अतीव दुःखाखेरीज दुसरी कोणतीही भावना नव्हती. हे काय झालं? काय भयंकर! असा जो उद्गार तिच्या तोंडून बाहेर पडला तो तिच्या मनस्थितीचा द्योतकच होता. विस्मयानं आणि भयानं ती त्या क्षणी हतबुद्ध झाली होती. भूषणच्या गाढ शोकाशी ती एकरूप झाली होती. त्याची व्यथा तीच तिची व्यथा होती आणि त्या व्यथेनं तिचं मन त्या घटकेला संपूर्णतः व्यापलेलं होतं. भूषणचा चुलता कर्जबाजारी अवस्थेत मरण पावला ही बातमी त्याच्याकडून ऐकल्यावर मात्र त्याच्या दुःखाशी ती समरस होऊ शकली नाही. तिनं वर समरसता दाखवली, परंतु अंतर्यामी ती अलग राहिली. श्रीमंती गेली आणि निर्धनता आली याबद्दल थोडा देखील विलाप भूषणनं केला नाही. त्याला श्रीमंतीचा हव्यास कधी नव्हताच. अर्थात ती गेल्याबद्दल त्याला खंत वाटणं शक्य नव्हतं. शिवाय चुलत्याची इस्टेट मिळाली नाही म्हणून उद्या पोटापुरतं कसं मिळवायचं याची काही त्याला फिकीर वाटण्यासारखी नव्हती. लेखक म्हणून त्याची कीर्ती झाली होती. आणखी पुस्तकं लिहून त्याला 4 पैसे मिळवता येणार होते. परंतु बिंबाची मनोवृत्ती अगदी निराळी होती. तिने भूषणशी लग्न केलं ते केवळ त्याच्यावर अनुरक्त झाल्यामुळे नव्हे. त्याच्या प्रेमात ती मनापासून सापडली होती. परंतु तिच्या हिशोबानं प्रेमाचा भाग गौण होता. तिची मुख्य नजर होती भूषणच्या श्रीमंतीवर. लग्नाचा आनंद तिला मुख्यतः झाला होता तो मनाची एक मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली याचा. गरिबीवर अखेर विजय मिळवला याचा. तिच्या आयुष्याच्या आकाशात अखेर श्रीमंतीचं, सुखाचं आणि ऐश्वर्याचं सप्तरंगी इंद्रधनुष्य प्रगट झालं याचा. तिच्या बाहूंच्या कवळीत धनराशी सापडल्या याचा. आणि आता ते इंद्रधनुष्य एकदम विरून गेलं होतं. तिच्या कवळीत सापडल्या धनराशी नाहीशा झाल्या होत्या. तिचे हात पुन्हा रिकामे झाले होते. जंतर मंतरमध्ये एक फिरतं चाक असतं. त्यावर चढून चालणारं माणूस प्रयत्नानं पुढं न सरकतं तोच पुन्हा पहिल्या जागी जोरानं फेकलं जातं. त्याला कळून येतं की आपण होतो तिथेच आहोत,
त्या माणसासारखी तिची अवस्था आता झाली होती. तिच्या आयुष्याचं रडगाणं मूळ पदावर आलं होतं. गरिबीवर तिने मिळवलेला विजय अल्पकालिक ठरला होता. उपभोग आणि विलास यांनी भरलेलं वैवाहिक जीवन म्हणजे औटघटकेचं राज्य ठरलं होतं. दैवानं तिला असा तडाखा दिला होता की सुखाच्या आसनावरती कोलमडून खाली पडली होती. आयुष्यभर टिकणारी श्रीमंती वाट्याला आली या कल्पनेनं ती निरीश आणि काहीशी विरक्त होऊ लागली होती. मला वाटेल तितकी चैन करता येईल, मग घाई कसली असं तिला वाटू लागलं होतं. आणि या संतुष्ट वृत्तीचा अनुभव तिनं 4 दिवस घेतला न घेतला तोच असंतोषाच्या वणव्यात ती सापडली होती. गरिबीनं तिच्यावर पुन्हा विजय मिळवला होता. ती पराभूत झाली होती. तिच्या महत्त्वाकांक्षी मनाचा सारा व्यूह नीट उभा राहिला न राहिला तोच ढासळला होता. पुन्हा गरिबीशी झुंज, मनाचा कोंडमारा, इच्छांची उपासमार याच गोष्टी तिच्या वाट्याला येणार होत्या. ज्या अंधारातून ती प्रयत्नानं बाहेर पडली होती त्या अंधारात दैवानं तिला पुन्हा ढकललं होतं. गरिबी तिच्याकडे पाहून खदाखदा हसत असेल खास. दिवसांमागून दिवस जाऊ लागले तेव्हा बिंबाच्या मनाची जळजळ वाढवणारी एक शंका येऊ लागली. भूषणच्या प्रेमात अंतर पडल्याचा स्पष्ट पुरावा म्हणून कोणतीच गोष्ट तिला दाखवता येण्यासारखी नव्हती. परंतु वरचेवर तिला वाटे काहीतरी चुकलंय, कशाची तरी उणीव आहे. तिच्या प्रेमात सापडलेल्या भूषणची विरक्ती उडाली होती. तो विलासी झाला होता, रंगेल बनला होता. तिच्या नादानं ती जे जे करायचं म्हणे ते करू लागला होता. आणि अशा वेळेस त्याच्यावर एकदम दुःख कोसळलं होतं. त्याला वाटणं शक्य होतं की हे दुःख म्हणजे आपल्याला झालेली एक शिक्षा तर नसेल. आपण व्यासंगाच्या आणि योग साधनाच्या ज्या मार्गानं कित्येक वर्षे चाललो त्या मार्गापासून विचलित होण्याची चूक आपण केली म्हणून हे प्रायश्चित्त तर नसेल. मधूनच असा उद्गार भूषणच्या तोंडून निघे की बिंबाच्या मनाला शंका साठून जाई. तिला वाटे ह्याला पश्चाताप तर होत नाही. मनातले हे सारे विचार बिंबा कुणाजवळही बोलून दाखवू शकत नव्हते. आणि मनातल्या मनात ते कोंडले गेल्यामुळे दबलेल्या वायूचा स्फोटकपणा वाढावा तसं होऊ लागलं होतं. तिनं आपलं अंतकरण गच्च आवळून बांधून टाकलं. दिवसामागून दिवस ती काढीत होती, वर करणी हसत मुखानं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.